नाही, टीका केली नाही. पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेब आवर्जून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही, पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली, मित्र तालुक्याला माहीत होतं तरी आम्ही सहन केलं, कारण मित्र पक्ष आपला. आणि आज जुळवायचं सोडून तोडायचं करताय तुम्ही. कशासाठी तोडलं? काय माझा गुन्हा होता? प्रशांत परेकाची आमदारकी करायसाठी रात्रंदिवस भाऊभाऊ दोघं 3 महिने झोपलो नाही आम्ही. रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे म्हणून या उत्तम जानकरचं पाय धरलं मी. नवरा बायकोचं पाय धरली, माझ्या दोस्ता पोरगा आहे म्हणून एवढ्या वेळ ऐकून आयुष्यात काय ऐकू नको. 1,00,000 मताचं 500 निंबाळकरला लीड घालवलं. ह्यांचा शब्द काल मोहम्मदला नागपूरला घेऊन गेलो. हेडी फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही. 1.5 वर्ष त्या बांगल्यात मी चहा सुद्धा प्यायला गेलो नाही. एवढा प्रामाणिकपणा भाजपशी माझा असताना कशासाठी माझ्या? मला निवडणुकीची भीती नाही, लढणार आहे. रक्त भोसले घराण्याच्या बाजी प्रभूला बाजी कांकरला जाऊ तिथे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शेताचं तुकडं तुकडं झालं तरी त्यानं सुद्धा सांगितलं की माझ्या हातातल्या साखळ्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा दमदार देखण्या दिसते. त्यांच्या रक्तातली अवलाद आहे. नरडत तुटून पडलं तरी माग पुढं बघणार नाही. तो स्वाभिमान पेलो तर घाट एवढं सांगतो. ही लढाई एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची, जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्यांनी प्राण दिलं, तसं शिंदे साहेबांच्या अस्मितेसाठी ज्यांनी आपल्या सांगोला तालुक्यासाठी भरभरून दिलेला आहे, त्यांच्या अस्मितेला जपण्यासाठी दिसाल तिथं धनुष्यबाणाला मारा. आणि हे जे बसले मला माहित आहे, घाबरून त्यांना बी कळलंय सगळं कपारटे बोलले, काम झाले तमाम. आता रात्री बसल्या ते 2 हप्ते काढायचे म्हणजे बघा. सांगोलचं आलो काय? सुभद्रेचं पंचपक्वान सोडून श्रीकृष्णानं द्रौपदीची भाजी भाकरी खाल्ली होती. अरे हेरड्या, तुझं आपच्या दिशाची थाळी धुडकोल माझी जनता आणि आनंद पाण्याच्या झोपडीतली भाजी भाकरी खाय, एवढं ते खात्रीने सांगतो. पैशावर सांगोला तालुका विकत घेऊ नका, तुमचा घनघोर अपमान होईल. आणि लय मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता, पण भाजरावं आमच्यातच आमचं मनगाठा, एवढं ध्यानात. पेटवून उठलं तर सरळ काहीच कुणा जावं का? दबकवत आहे मला दबकवत आहे. महाराष्ट्र मला घाबरतो. मी कुत्री कालची माकडं आले ती मला धपकवतो. एक जण येतो, लय अवघड आहे. दीपक आव्हानं बोलून लय अवघड आहे, माझं लय अवघड झालं. तुम्ही बापू तुमच्या पाया पडतो आणि 5-6 जागा घ्या आणि होय म्हणा. दादा काय म्हणतो, कुणाची अवलाद आलो मी म्हणा. दुसरा जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू. मी तुम्हाला उपनगराध्यक्ष आणि 7-8 जागा द्यायला, बाळू केदार मला द्यायला लागला. काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला काय कळतं का नाही? राजा पडलो तरी राजाचा, हरलो तरी राजा. या तालुक्याला 2च राजे, एक भाई गणपतरावजी देशमुख आणि एक शहाजी पाटील सोडून या तालुक्याला कोणी धपायचं नाही. हे सांगतो आज तुम्हाला या ठिकाणी भाई गणपतरावजी देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार यांनी गमावलेला आहे. आता समाधीची पूजा करायचा आपला अधिकार आहे. आजपासून सांगतो तुम्हाला, निवडणूक जिंका, घरादारात जावा, लढाई जिंका आणि गुलालाची उधळण करत आनंदा मानेला भाई गणपतराव देशमुखच्या समाधीवर घेऊन जाऊया आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया.
कारण आबासाहेबांचं आयुष्यात मिळवलं नातवानं सगळं रे घालून. पोपटराव देशमुख कसला बाळ जन्माला आणला, कुठला पाढा गायला होता. जास्त बोलत नाही, वेळ कमी आहे. पुन्हा कळकळ मैदान शेवटचं आहे. शेवटची सभा ही खरं मैदान हाय. मी काळजी करू नका, दबंगच आहे आता. फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द संपतो.